वेलकम बॅक टू माय चॅनल। आज ब्लॉग आहे तो मी स्टार्ट करणार नव्हते पण म्हटलं करते, कारण का लेझीनेसमुळे मी ब्लॉग चालू करते आणि आज पण माझ्या पोटात दुखते। सो त्याच्यामुळे म्हणजे आम्ही आहे ना ऑलमोस्ट 9 वाजता उठलो। 9 वाजता उठलो ते डिरेक्टली म्हणजे रात्री झोपलो आम्ही की तिला 12ला झोपलो आणि डिरेक्टली 9 वाजता उठलो। पिल्लू उठलेली 7 वाजता पण मी तिला झोपवलं परत। सो ती झोपली आणि डिरेक्टली 9 वाजता मला जाग आली। मग दीपक पण लेटच गेला आज आणि आज तर काही टिफिन देणं माझ्याकडनं पॉसिबलच नव्हतं, कारण का पोटच भयानक दुखतं आहे। फर्स्ट डे दुखतं, सेकंड डे एवढं दुखत नाही, पण ह्या टाईमवर दुखते भरपूर असं। तर त्याच्यामुळे काहीच केलं नाही मी आणि म्हटलं कामं पण आवरायचे, सो ॲटलिस्ट व्हिडिओच्या नादामध्ये माझी कामं तरी होऊन जातील। त्याच्यामुळे मग मी म्हटलं शूट करते। सगळं तसंच आहे। आता पहिलं चहा घेते, पहिली चहा घेते मी आणि सगळी कामं आवरायचे। सगळं तसंच आहे, काहीच केलं नाही। दीपकला चहा ठेवला, मी माझं जिरा वॉटर असतं ते घेतलं आणि 1 तासाने मी काहीतरी खाते। सो आता चहा ठेवला, 10 वाजले। सो 9 वाजता पिलेला 10 वाजले आणि मला तर चहा मॅन्डेटरी आहे। म्हणजे बोलतात ना तलब पण नाही, जरा असं गरम चांगलं पोटात गेलं आवडीचं की बरं वाटतं तसं। त्याच्यामुळे जरा चहा वगैरे पिते। पिल्लू पण उठले, तिचं पण खाऊन झालं। आता मी पटकन चहा पेल, पाणी पण गेलं। मेन म्हणजे ना पाणी येतं सकाळी 6 वाजता आणि जातं 10 वाजता आणि आम्ही उठलो 9 वाजता। सो पटकन पहिली मशीन लावून घेतली आणि मशीन झाली। आता ते कपडे सुकत घालेल जसं आता भेटेल तसं आणि थोडीशी आता बाकी येतं राहते। डोअरमॅट पण कधीपासून टाकायचं आहे, पण आता बघू कधी टाकेल, ऊन नाही ना त्याच्यामुळे। सो आता पटकन म्हणजे चहा पिईल आणि मग पटपट आवरून घेईल। पिल्लू तर आज 9ला उठले, तर ती 2पर्यंत म्हणजे 3पर्यंत झोपेल। सो ती काही एवढा लवकर झोपणार नाही। सो तिचं जेवण आणि आता मला जेवण काय करू, सो मी आज मॅगीच करणार आहे। सो मॅगी पिल्लू पण खाईल, म्हणजे तिचं जेवण म्हणून मॅगी नाही खाणार, पण टेस्टला ती खाईल। म्हणजे तिला भरवेल मी आधी आणि मग नंतर मॅगी करेल। सो पटकन आता चहा पिते, चहा उकळीचं माझ्यापुरतीच तर पिली ना मग थोडी, आणि साखर आहे ती मी कमीच करायला लागले आणि मस्त झाली चहा आणि बिस्किट खाईल। भांडी पण मी आता पाणी जाईल म्हणून घासली पटपट आणि इथेच ठेवून दिली। मी म्हटलं राहून दे, ती भांडी पण लावायची। सगळं तसंच आहे, काहीच केलं नाही आहे। आता मी करणार नव्हती, मेन म्हणजे करणारच नव्हती। मला बोलतात ना टायर्डनेस होता, मी म्हटलं जाऊन दे यार, ॲटलिस्ट काहीतरी करायचं म्हणून मी करेल तरी पटपट, नाही तर मग कामं माझी अशीच राहील संध्याकाळपर्यंत। म्हणजे पोटात दुखते करत बसेल आणि लोळत बसेल मी। कामं तर काय होणार नाही, पिल्लूचं जेवण करेल, बेडबीट तसाच राहील, मला माहिती होतं। म्हणून मी म्हटलं जाऊन दे करते, ॲटलिस्ट सगळं तरी होईल टायमिंगमध्ये। ब्लॉग करते म्हणून ॲटलिस्ट अपडेट तरी ठेवेल, नाही तर तशीच लोळेल। पिल्लू नसते तर मी तशीच लोळली असती आणि आता पिल्लू आहे त्याच्यामुळे मला ते काही गोष्टी करणं भाग आहे। सो आता पटकन चहा घेते। सो चला, जे काही कंडिशन आहे बेडरूमची, आता पटपट हे सगळं आवरून घेते। म्हणजे सगळं तसंच आहे, म्हणजे असं एक जागा नाही, चादरी बिदरी हे सगळं तसंच आहे। आता पटकन हे आवरून घेते आणि मग भेटते। तर आधी बेडरूम क्लीन करायला घेतला आणि हा व्हिडिओ आहे ना ऑलमोस्ट 2 वीक आधीचा आहे आणि मी लेट पोस्ट करते आणि लेट व्हॉइस ओव्हर देते। खूप टाईम पडून होता, म्हटलं आता त्याला एडिट करावं आणि पोस्ट करून देते। उगाच एवढं मी शूट केलेलं आहे, एवढं मी मेहनत घेतलेली त्या टायमिंगला, ती वाया नको जायला, म्हणून म्हटलं आता व्हॉइस ओव्हर देते आणि पोस्ट करते। सो पटकन बेडरूमचं आहे ते आवरायला घेतलं। पाऊस सध्या चालू आहे ना, त्याच्यामुळे मग काय होतं, कपडे ना बाहेर सुकत घालता येत नाहीत, मग ते 10 वेळा काढावे लागतात। मग मी रात्रीचं किंवा दिवसा असं घरीच घालून घेते। पिल्लू दुपारी झोपलेली असते, मग ते फॅनमध्ये सुकून जातात आणि रात्री आम्ही झोपतो तेव्हा ते फॅनमध्ये सुकून जातात। सो रात्री मी असं कपडे सुकत घालते सगळे। सोफ्याची बेडशीट वगैरे होती ते सगळं धुतलेलं, सो ते सगळं फोल्ड मारून घेतलं। बेडशीट पण चेंज करायची होती, पिल्लूने शू केलेली, सो ते चेंज करायचं होतं। मग ते झालं, सगळं आवरून झालंय फायनली। आणि ना बाल्कनीमध्ये कबूतर आहे, त्याला धड उडता येत नाही आहे, काहीच करता येत नाही आणि मी घाबरते। तो मला घाबरते, मी त्याला घाबरते। तेच काय कर, बिचारा आपटला ह्या ग्लासवर, मला दम लागला एवढा ना, ग्लासवर आपटून गेला जोरात। त्याला काय माहिती, उडाला गेला फायनली। बसला ते का तुम्हाला दाखवते, तो बघा तिथे जाऊन बसला। तो हा वाला नाहीये,
हा वाला कुठे गेला कॅमेरा माझा? हा बघा, तो वरती बसले ना, तो काळा काळा काळा, हा तिथे बसलेला आहे एक, तो वाला आहे. बेडरूम आवरून झाला तर किचन आवरायला घेतलं. मी दर टाईमला ना असंच करते, असाच सिक्वेन्स असतो. पहिला बेडरूम आवरून घेते, मग किचन आणि मग हॉल लास्टला ठेवते, कारण का हॉलमध्ये खूप सारा पसारा होतोच आणि पिल्लू करते. सो पटकन भांडी वगैरे होती ती लावून घेतली. दीपकचा टिफिन नव्हता दिलेला, त्याच्यामुळे किचनमध्ये एवढा काय पसारा झाला नव्हता. फक्त भांडी वगैरे होती ती लावायची होती, चहाची वगैरे होती घासलेली, ती घासलेली होती ती लावायची होती, बस बाकी काही नाही. तिथे आता बसवले आवडतं बबल बाथ सोप, म्हणजे बाथ लिक्विड असतं ना, बाथ शॉवर. सो ते त्याच्यामुळे टाकते आणि त्याचा फेस करते आणि त्याच्याने ती खेळते आणि उठली की थोडंसं अंगावर पाणी टाकते. आता मला तिला आंघोळ घालायचं असं म्हणजे एवढी अशी इच्छा नाही, आणि ती पण किरकिर करत. सो म्हटलं टपामध्ये बबल करते आणि त्याच्यामध्ये बसवेल जरा वेळ, आणि मग रात्री ती प्रॉपर आंघोळ घालेल. असे पण तिचे 2 टाईम आंघोळ होते. सो असं तिला मी करते. कधी रात्री तिला फ्रेश करते मी एकदा. सो असं रात्री जेव्हा फ्रेश करते ना, तेव्हा असं तिला एक बात देते. आणि जेव्हा मला आंघोळ घालायचा कंटाळा आला किंवा मला काय होते दुखते पण तिला आंघोळ झाली पाहिजे आणि ती फ्रेश झाली पाहिजे, तेव्हा मी असं करते तिला. सो अशी मग ती खेळत बसते. सो आता तिचं तेच चाललंय. आणि टबमध्ये बसून आहे ना अशी गोवाचं पकडते आणि गोल गोल फिरते आणि बोलते रिंगा रिंगा रोजेस पॉकेट फुल्ला रोजेस, असं चालू असतं तिचं. तीच काय तीच. सो चला आता तिची आंघोळ झाली, तर माझी आंघोळ कधी होते काय माहिती. सध्या ना ती आधी मला आंघोळ वगैरे मी बोलायची की मी आंघोळीला जाते, तर मला जाऊन द्यायची, बसायची, टी व्ही लावून द्यायची थोडा वेळ आंघोळ करेपर्यंत आणि मग बसायची. आणि आता कसं होतं ती मला जाऊनच देत नाही, की बोलते नको जाऊ इथे बसच. सो मग ती झोपल्यावर तरी करावं लागते, नाही तर कधी कधी मग होऊन जातं. सो आता बघूया ती झोपल्यावर आता तिचं जेवण वगैरे करायला घेऊ. बस खाली ते भोपळा टाकून खिचडी केली, म्हणजे भोपळा खिचडी बोलू शकता. ते होती मॅगी पण प्लॅन चेंज. डोस्याचं पीठ आहे, आता फ्रीजमध्ये बघितलं, मला माहिती पण नव्हतं डोस्याचं पीठ आहे, बट थोडीशी बटाट्याची भाजी आहे, मला इनफ झालं. सो ते करेल. आणि पनीरची पण भाजी आहे कालची. पनीरची मला भाजी तर नकोच आहे कालचं, आता ते पनीर बाहेरची मला ना हल्ली काय माहिती काय खाऊसं नाही वाटतं. सो चला, आणि आता झालं माझं सगळं. पिल्लूचं कुकर लावलं, आता बघू काय करते. आणि नंतर मग तिची आंघोळ वगैरे घातली आणि जरा वेळ बसली, कारण का लगेच तिला झोपवणार नव्हती त्याच्यामुळे. सो इथे मी ब्लॉग बघत होती प्रसिलचे, आणि म्हणजे ट्रेकिंगचे ब्लॉग बघत होते, आणि पिल्लू आहे ते बसलेली खेळत, आणि माझी कंबर इतकी दुखत होती ना, जाम दुखत होती, म्हणजे बसलं ना तरी पण ती पेन करत होती. सो तिच्यासोबत असा थोडासा पझल गेम वगैरे असा खेळला, टाईमपास केला, आणि नंतर मग तिला थोड्या वेळाने जेवायला वगैरे दिलं, आणि मग म्हटलं आता झोपून जाईल ती पण. मग ती झोपली की मग नंतर मग मी आंघोळ करेल, कारण का ती जागी असताना आंघोळ केली ना की मग ती किरकिर वगैरे करत बसते, आणि मग मला पण खूप म्हणजे आंघोळ नीट करून देत नाही. सो ती झोपली कीच करते आंघोळ, नाहीतर मग दीपक कधी ऑफिसला जायच्या आधी होऊन जातं. पण आज खूपच उशीर झाला, आणि पाणी पण गरम करावं लागतं, कारण का पाणी गेलं ना किंवा पाणी असं पातेल्यामध्ये घेऊन गरम करावं लागतं, आणि जर पाणी असेल तर गिझरमध्ये ते बरं पडतं. सो पाणी थोडंसं गरम करून ठेवलेलंच ऑलरेडी, त्यामुळे मग पिल्लूला आंघोळ करून घेतली. आणि हे बघा, म्हणजे जे काही कारमधल्या वस्तू दिसतील ना, म्हणजे पिल्लूला ना व्हेकल्स खूप आवडतात, म्हणजे कार्स वगैरे. सो हे पझल आता वाजलेत ऑलमोस्ट 6:30 वाजलेत. जेवण तुम्हाला ॲप्रॉनवरून कळतच असेल. जेवण ऑलमोस्ट माझं चपाती झाली, भात झाला, कॅमेरा पुस्तक चपाती झाली, भात झाला, पाणी आलं 6 वाजता. सो वॉशिंग मशीन लावली आहे, आता ती होते. तोपर्यंत ना मी आता असं ठरवलं आहे की ज्या बेडरूममधल्या ज्या सगळ्या पॉट्स आहेत ना ते हॉलमधले जे पॉट्स आहेत ना ते सगळे इकडे आणते, बेडरूममध्ये आणते सगळे. आणि हॉलच्या जे पॉट्स आहेत ना ते सगळे मी बेडरूममध्ये ठेवते, बेडरूमच्या बाल्कनीत. आणि कारण काय ना मला ना सगळे डोअरमॅट धुवायचे, सगळे डोअरमॅट धुवायचे. हिला ना काहीतरी लावून देते, नाहीतर मी माझ्या पाठी जाईल आणि मग नंतर मी तिला घेऊन जाईल जेव्हा बाल्कनी धुवायचे तेव्हा. तर तुला मी काहीतरी लावून देते बस. हां, तर ना काय बोलत होती. हां, तर मला ना डोअरमॅट वगैरे धुवायचे आहेत, आणि त्यामुळे मी इथे जर सुकते ना सगळी गच्चाडी होईल, आणि मला ते नको आहे. इथे सगळी गच्चाडी तुळस वगैरे, त्याच्यामुळे ती गच्चाडी नको आहे मला. आणि हॉलमध्येच आहे ना, त्यामुळे चांगलं नाही वाटणार. आणि तिकडच्या बाल्कनीमध्ये ना सुकवू शकत नाही, कारण का पाऊस वगैरे आला ना की मग ते 10 वेळा काढा. इथे नाही लागत, हॉलच्या बाल्कनीमध्ये ना पाऊस एवढा लागत नाही. आणि किती दिवसापासून चाललं डोअरमॅट धुवायचं पण काय त्याला मुहूर्त नाही भेटत. सो आता मशीनचे कपडे झाले की पहिली डोअरमॅट धुवायला टाकणार आहे.
सगळ्याच टाकून देणार आहे मी, कारण का भरपूर दिवस झाले धुतले नाही आहे. सो आता पटकन ते काम करते आणि भाजी फक्त बाकी. आज ना मी ही भाजी करणार आहे उडीद डाळची. ही पण गावावरनं आईने पाठवलेली आहे, वाटांमध्ये करतात. सो ही करायची आहे मला. आता ही भिजत ठेवले थोडा वेळ. सो ही झाली की म्हणजे ते झालं की ही भाजी करून घेईल. बाकी सगळं माझं काम झालं आहे. पिल्लूचा भात पण लावून झालं. पिल्लू आणि ती भात खात नाही, कधीतरीच खाते भजी. सो चल आता पटकन हे काम करते आणि मग डिरेक्टली तुम्हाला काही बघू कधी शूट करते. पिल्लू बसले, चलो. नंतर जेवण वगैरे केलं दीपकाला, आणि दीपक आल्यावर पिल्लू बघा म्हणजे इतके त्याला हग देते, त्याला जवळ घेते, म्हणजे काय 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 चालू असतं तिचं. सो असंच चालू असतं. तो आला की त्याला पाणी देणार, त्याचा टिफिन किचनवर ठेवणार, चहा वे का विचारणार, अशा छोट्या छोट्या गोष्टी ती करते. आणि जास्त काय या टायमिंगला ना शूट नाही केलं, कारण का खूप त्रास होत होता मला. आणि म्हणजे बोलतात ना मूड स्विंग्स पण खूप होत होते, राग येत होता, चिडचिड होत होती, पेन होत होते त्याच्यामुळे. सो असं पिल्लू छोटी मोठी बाबांना मदत करते, म्हणजे पाणी वगैरे देते, बॉटल वगैरे फ्रीजमध्ये ठेवते, आणि ह्या गोष्टी त्या डेली बेसिसवर चालूच असतात. सो चला, आणि आजचा व्हिडिओ हा एवढासाच होता. आता पुढे तुम्हाला काय होईल ते मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये शेअर